श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीची दह्याची कढीची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी मी हिरवी मिरची, 10-12 लसूण पाकळ्या हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलं. त्यानंतर दही छान असं हलवून घ्यायचं. दह्यामध्ये आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली हिरवी मिरची, लसूण पाकळ्या हे सगळं टाकून छान असं मिक्स करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं ज्वारीचं पीठ घालते. त्यानंतर थोडं बेसन पीठ, त्यानंतर थोडंसं पाणी टाकते. पाणी टाकल्यानंतर छान असं एकजीव करून घ्यायचं. छोट्याशा पिलरच्या मदतीने एकत्रित करून घ्यायचं मिश्रण. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकली. हळदी छान अशी मिक्स करून घ्यायची. दह्याच्या पूर्णपणे गाठी पातळ झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर मी एक पळी तेल टाकलं. तुम्हाला कढी किती करायची त्याच्यावर 1 ते 1.5 पळी तेल टाकू शकता. तेल छान असं गरम करून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकून घ्यायची. कढीपत्ताही टाकायचा. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आणि छान असं हलवायचं. म्हणजे चिटकत नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर थोडीशी हिंग टाकायची. हिंगाने चव खूप छान लागते. हिंग टाकल्यानंतर छान असं अजून एकदा हलवून घ्यायची. त्यानंतर 5 मिनिटं कढी छान अशी गरम होऊ द्यायची. छान अशी मीडियम गॅसवर कढी गरम होऊ द्यायची. जास्त पण उकळू द्यायची नाही. कढी गरम झाल्यानंतर छान असं त्याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं. छान अशी कढीमध्ये क्रश केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर आपली दह्यापासून छान अशी कढी तयार आहे. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली कढी. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.